नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी भक्तांनो, आज आपण कथा ऐकणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। देवाची भक्ती आणि वैराग्य। एका राजाच्या मुलीच्या मनात त्यागाची वैराग्याची भावना होती। जेव्हा राजकन्या विवाह योग्य झाली, तेव्हा राजाला तिच्या लग्नासाठी योग्य वर सापडला नाही। आपल्या मुलीच्या भावना समजून घेऊन राजाने खूप विचार करून तिचे लग्न एका गरीब साधूशी लावून दिले। राजाला वाटले की फक्त एक साधूच राजकुमारीच्या भावनांची कदर करू शकतो। लग्नानंतर राजकन्या आनंदाने साधूच्या झोपडीत राहायला आली। झोपडी साफ करताना राजकुमारीला एका भांड्यात 2 कोरड्या भाकरी दिसल्या। तिने आपल्या साधूपतीला विचारले की येथे भाकरी का ठेवल्या आहेत। साधूने उत्तर दिले की या भाकरी उद्यासाठी ठेवल्या आहेत। उद्या जेवण मिळाले नाही तर प्रत्येकी 1 रोटी खाऊ। साधूने हे उत्तर ऐकून राजकन्या हसली। राजकन्या म्हणाली की माझ्या वडिलांनी माझं तुमच्याशी लग्न लावून दिलं, कारण त्यांना वाटले की तुम्ही सुद्धा माझ्यासारखा वैरागी आहात। तुम्ही फक्त भक्ती करता आणि उद्याची चिंता करता। खरा भक्त तोच आहे जो उद्याची चिंता करत नाही आणि त्याची भगवंतावर पूर्ण श्रद्धा व विश्वास असतो। प्राणीसुद्धा दुसऱ्या दिवशीची काळजी करत नाहीत। आपण माणसं आहोत। देवाची इच्छा असेल तर आपल्याला भोजन मिळेल आणि नाही मिळाले तर आपण रात्रभर आनंदाने प्रार्थना करू। हे ऐकून साधूचे डोळे उघडले। त्याची पत्नीच खरी साधू असल्याचे त्याला समजले। त्या साधूने राजकन्याला सांगितले की तू राजाची मुलगी आहे। तू राजवाडा सोडून माझ्या छोट्या झोपडीत आली आहे। मी आधीच एक साधू आहे, तरीही मला उद्याची काळजी चिंता वाटत होती। नुसते बोलून साधू होत नाही, जीवनात संन्यास उतरावा लागतो। तू मला वैराग्याचे महत्त्व समजवलेस। स्वामी भक्तांनो, या कथेतून आपण कोणता बोध घेणार आहोत? जर आपण देवाची उपासना, प्रार्थना, भक्ती करत आहात तर देव सदैव आपल्या पाठीशी आहे असा विश्वासही ठेवायला हवा। तो आपल्यापेक्षा आपल्याबद्दल अधिक चिंता, काळजी करतो। कधी कधी तुम्ही खूप त्रासलेले असतात, त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही। तुम्ही डोळे बंद करा आणि विश्वासाने पुकारा। विश्वास ठेवा, थोड्याच वेळात तुम्हाला तुमच्या समस्येचे समाधान मिळेल। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। धन्यवाद।